शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता थकीत पीक विमा वाटप सुरू. राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमावण्यास सुरुवात. 2026ची लेटेस्ट अपडेट. 24 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. वाशिम, नागपूर, पुणे, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की आता 2025 आणि 2026 इथं लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. तर आता पीक विमा जे की थकीत आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नव्हता, तर या 24 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी काय करायचं जेणेकरून पीक विमा तुम्हाला इथं मिळणार आहे. आता यामध्ये 24 जिल्हे आपण यादी चेक करणार आहोत. सर्वप्रथम नागपूर, वाशिम, पुणे, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, परभणी असे जे की यामध्ये जिल्हे आहे. एकूण 24 जिल्हे आहे. नागपूर, वाशिम, पुणे, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, परभणी झालेलं आहे. यानंतर येते आपलं जालना, लातूर, अमरावती, बुलढाणा. यानंतर आता कोणते जिल्हे पेंडिंग आहेत, त्या जिल्ह्यात कधीपर्यंत जमा होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, यानंतर उस्मानाबाद. तर या 24 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, जे की मार्चची सर्वात मोठी अपडेट आहे. पीक विमा नवीन लिस्ट 2026ची ते यादी जाहीर झालेली आहे. ब्रेकिंग न्यूज सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. यानंतर पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना 17,000 या हेक्टरप्रमाणे पीक विमा मिळणार आहे. किती मिळणार आहे? 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे, जे की तिसरी जी अपडेट आहे. यामध्ये खरीप पीक विमा 2024 अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना 17,500 रुपये, जे की नवीन दरानुसार इथं भरपाई इथं मिळणार आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार असं नाही, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी भरपाई इथं मिळत आहे. यानंतर पीक विमा वाटप सुरू झालेल्या मार्च 2026ची अपडेट आहे. खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. महाराष्ट्रातील सुधारित पीक विमा योजनेसाठी शासकीय खर्चाला 31.46 कोटी रुपयाची मंजुरी इथं करण्यात आलेली आहे. तर आता मार्च महिन्यांमध्ये जे की पैसे वाटप देखील इथं सुरू झालेले आहे. पीक विमा पैसे खात्यामध्ये आलेले नाहीत. जानेवारी 2026 5 नवीन नियम. क्लेम रिजेक्ट होऊ शकतो व तुमचा क्लेम इथं रिजेक्ट झालेला आहे का, तुम्ही पीक पाहणी केलेली आहे, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ते सुद्धा आपण इथं पाहत आहे. यानंतर विदर्भातील कापूस शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या 5 वर्षांमध्ये 3,653 कोटी रुपयाचा क्लेम इथं केलेला आहे. आता 2026ची अपडेट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये माहिती कर्जमाफीबद्दल अहवाल अपेक्षित केलेला असून पीक विमा संबंधित सुद्धा आश्वासने इथे देण्यात आलेले आहे. रब्बी पीक विमा 2025 आणि 26साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत डिसेंबरमध्ये आता त्याचप्रमाणे राहिलेला जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अधिक जिल्हे इथं पेंडिंग आहे. तर आता सरासरी 8 ते 15,000 तर 17,500 याप्रमाणे हेक्टरप्रमाणे पैसे इथं येत आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जातील. आता यामध्ये कोण पात्र आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, नुकसान भरपाई यादीमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांनी पंचनामे त्यांच्या शेतातील झालेले आहे, आधार लिंक आहे, DBT सक्रिय आहे, तर अशांना पैसे इथं येत आहेत. यानंतर आता बरेच शेतकऱ्यांची कमेंट्स येतात की सोयाबीन, कापूस, तूर. तर या 3 पिकाचा पीक विमा काही शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये 8 ते 18,000 रुपये येत आहेत, कापसासाठी 10 ते 25,000, तुरीसाठी 7 ते 15,000. तर ही रक्कम जिल्ह्यानुसार बदलू शकते. काही शेतकऱ्यांना 2 ते 3 टप्प्यांमध्ये पैसे इथे येतील. सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे इथे येणार नाहीत. पैसे बरेच जणांची पेंडिंग का दाखवते, तर बरेच जणांचा आधार लिंक नसते, KYC अपूर्ण असते, बँक खातं चुकीचं राहते, अर्जात काही चूक आढळून येते, सर्वे प्रलंबित राहते, जे काही त्याचप्रमाणे बरेच क्षेत्रातील पंचनामे इथं अनकम्प्लीट राहते, त्यामुळे असं प्रकारचं दाखवते. ऑनलाईन स्टेटस कसं तपासायचं आहे? प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, पॉलिसी नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाकून जिल्हा हंगाम सिलेक्ट करा. यानंतर जिल्हा हंगाम जसं तुम्ही सिलेक्ट कराल तर तुमच्या संपूर्ण यादी तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. यानंतर
जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं आहे, बँकमध्ये जाऊन DBT तपासा, आधार लिंक तपासा, यादीमध्ये नाव आहे की नाही तपासा. एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447. तर या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. यानंतर महत्त्वाचे जे काही सूचना आणि अपडेट्स आलेल्या 2026साठी सरकारने टप्प्याटप्प्याने निधी सोडत आहे. काही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यांमध्ये बाकी आहे. मार्चच्या अखेर पूर्ण वाटप इथं अपेक्षित आहे. तक्रार कुठे करायची आहे? ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांसाठी हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर यावरती कॉल करा आणि तक्रार करा. किंवा तुम्ही पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज देऊन सुद्धा पीक विमा मिळू शकता. यामध्ये तुम्हाला सोबत कागदपत्र जोडायचे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा पावती, ई-पीक पाहणी केली की नाही याचा पुरावा. तर यासाठी लेखी अर्जासाठी पीक विमा प्रतिनिधीकडे देण्यासाठी लेखी अर्ज आपण इथं पाहणार आहे. प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी अशा प्रकारचं लिहायचं आहे. यानंतर इथलं आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजना, तर इथं तुमचा तालुका लिहा, जिल्हा, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, दिनांक लिहा, पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत तक्रार, इथं येईल महोदय. याचप्रमाणे खाली इथं तुमचं संपूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा, याचप्रमाणे इथं तुम्हाला जसं महिना तसा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर जे काही तुम्ही पीक विम्याच्या पावतीवर तुमचा पॉलिसी ID नंबर दिसेल ती तुम्हाला इथे टाकायचं आहे. आधार नंबर टाका व्यवस्थित, खाते क्रमांक, बँकेची शाखा, बँकेचे नाव, मोबाईल नंबर इत्यादी डिटेल्स तुम्ही व्यवस्थित भरा. यानंतर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्यासोबत कागदपत्र जोडायचे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, बँकेचं पासबुक, 7/12/8 पीक विम्याची पावती, ई-पीक पाहणी केलेली असल्यास त्याची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता कोणत्या परिस्थितीमध्ये पैसे इथं तुम्हाला दिले जाते? अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, पीक उत्पादन कमी झाल्यास अशा वेळेस ही भरपाई इथं दिली जाते. नुकसान भरपाई झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 72 तासाच्या तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. ग्रामसेवक असेल, तलाठी असेल यांना कळवायचं आहे. फोटो काढून ठेवा. पीक विमा कंपनीला कॉल करा. 14447 यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. किंवा तुम्ही क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार इथं करायची राहते. महत्त्वाच्या सूचना, ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास दावा इथे रिजेक्ट होतो. मोबाईल नंबर अपडेट ठेवा. बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे.